पाहता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशा चटपटीत मसाला कैरीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। वर्षभर हा पदार्थ टिकणार आहे। जेवताना भाजी आवडीची नसेल तर तोंडी लावण्यासाठी, सोबतच तुम्ही जर का कुठे प्रवासाला जाताय तर बरोबर देखील मुखवास म्हणून नेऊ शकता। शिवाय येता जाता काहीतरी खाण्यासाठी हवंच असतं, नाही का? सध्या बाजारामध्ये सुद्धा हळूहळू कैऱ्या येऊ देखील लागलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता। सोपी आहे आणि कुठल्याही फॅन्सी इथे साहित्यांचा वापर आपण केलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडणार आहे। एकदा बनवून ठेवल्यानंतर वर्षभर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता। चटपटीत अशा मसाला कैरी रेसिपीला पटकन वेळ न घालवता सुरुवात करूया। मसाला कैरी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो गावरान कैऱ्या घेतलेल्या आहेत। देठाकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सुरीच्या मदतीने थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कैऱ्यांमध्ये, जेणेकरून कैऱ्यांचा चीक सुटण्यास पटकन मदत होईल। 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये ह्या कैऱ्या ठेवून पाणी बदलायचं आहे। 2 ते 3 वेळा आपल्याला ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवूनच घ्यायच्यात आणि असा जर कैरीचा चीक निघाला तर ह्या कैऱ्या कडवट होत नाहीत किंवा घशाला ह्या कैऱ्या बाधत नाहीत खाताना। त्याच्यामुळे असा हा चीक आपल्याला काढूनच घ्यायचा आहे आणि कैऱ्या अशा पाण्यात ठेवायच्यात काही वेळ, 10 ते 15 मिनिटं ह्या कैऱ्या पाण्यामध्ये ठेवायच्यात आणि अशा प्रकारे त्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्यात। देठाकडचा भाग असा काढून घ्यायचा आहे आणि मग त्याचा तो चीक असतो तो चीक निघायला आणखी मदत होते। 10-15 मिनिटांनंतर आपल्याला ह्या कैऱ्या पाण्यातून काढून घ्यायच्यात आणि स्वच्छ एका नॅपकिनने ह्या कैऱ्या पुसून घेतल्यानंतर त्याचं असं आपल्याला पिलरच्या मदतीने साल काढून घ्यायच्यात सगळ्या कैऱ्यांच्या। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सगळ्याच कैऱ्यांचे अशा प्रकारे साल काढून घ्यायचे। शक्यतो कैऱ्या बघून घेताना अशा गावरान आणि कच्च्याच घ्यायच्यात, पिकलेल्या कैऱ्या इथे आपल्याला घ्यायच्या नाही आहेत। मसाला कैरी बनवल्यानंतर उन्हामध्ये सुकल्यावर ह्या कैऱ्या आपण त्याच्यामध्ये जो मसाला वगैरे घालणार आहे तर त्या मसाल्यामुळे अशा छान लागतात। त्याच्यामुळे शक्यतो आंबट आणि अशा गावरान कैऱ्या इथे बघून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण जसे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवतो किंवा फिंगर चिप्स बनवतो त्या आकारामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या बारीक अशा कट करून घ्यायच्यात। जाडसर ठेवायच्या नाही आहेत, पातळ पातळ असे आपल्याला हे काप करून घ्यायचे एकसारख्या आकारामध्ये। पोळीच्या बाजूची अशी कैरी कट केल्यानंतर उलट्या बाजूने चॉपरवर ठेवून ह्या कैऱ्या सर्वच एकसारख्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहेत। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे इथे ह्या कैऱ्या कट करूनच घ्यायच्या आहेत। तर आता मी सगळ्याच कैऱ्या इथे कट करून घेते। अशा प्रकारे इथे मी सर्वच कैऱ्या बारीक अशा कट करून घेतल्यात। त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया। इथे मी मीठ घेतले, त्यानंतर हळद घेतली आणि घरगुती गरम मसाला घेतलाय। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ आणि मसाल्याचं प्रमाण घालायचं आहे। त्यानंतर इथे 2 चमचे भाजलेली जिरा पावडर घ्यायची आहे। त्यानंतर पिठी साखर घ्यायची आहे, तुमच्या आवडीप्रमाणे इथे पिठी साखर घालायची आहे। 2 चमचे इथे मी पिठी साखर घातली आहे। त्यानंतर आपल्याला इथे चाट मसाला घालायचा आहे, मोठा 1 चमचा। चाट मसाल्याने सुद्धा खूप चटपटीत अशी ही मसाला कैरी बनते आणि चवीला एकदम छान लागते। त्याच्यामुळे हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला ही जी कैरी आहे ते पूर्ण अशी खालीवर करून घ्यायची आहे। मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये भांडं असं आपल्याला पूर्ण खालीवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला एका बाजूलाच लागणार नाही आणि तळाशी जाऊन बसणार नाही। अशा प्रकारे हे मिक्स केल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर बघा आपल्या कैऱ्यांना छान असं पाणी सुटलेलं आहे आणि मसाला देखील खूप छान असा मुरलेला आहे कैरीमध्ये। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व आपलं हे छानपैकी मुरल्यानंतर शेवटी थोडीशी चव घेऊन बघायची कैरीची, खाऊन बघायची मीठ वगैरे कसं काय आहे ते। त्यानंतर बघा आता इथे काय करायचं आहे की मोठं असं ताट घ्यायचं आहे, परात वगैरे घ्यायची किंवा जे काही मोठं भांडं असेल तर ते घ्यायचं आहे आणि एक एक कैरी अशी पूर्ण ताटामध्ये पसरून घ्यायची आहे। थोडंसं अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून ह्या कैऱ्या पटकन सुकायला मदत होईल आणि छान अशा 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या कैऱ्या वाळवून घ्यायच्यात। वाळल्यानंतर एकदम छान क्रिस्पी अशा ह्या कैऱ्या लागतात खाण्यासाठी आणि जेवताना कधी अगदी आपल्याला भाजी आवडीची नसते किंवा काही तोंडी लावण्यासाठी आपल्याला हवंच असतं, तर त्यावेळेला ह्या मसाला कैऱ्या आपण खाऊ शकतो। सर्वच कैऱ्या मी बाजूबाजूला काही अंतर ठेवून ताटामध्ये पसरूनच घेते। अशा प्रकारे आपल्याला ह्या कैऱ्या ताटामध्ये पसरून द्यायच्या आहेत आणि छान अशा 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवूनच घ्यायच्या आहेत। 3 दिवसानंतर आपल्या बघा ह्या कैऱ्या अशा वाळलेल्या आहेत आणि वाळल्यानंतर मस्त अशा हवाबंद बरणीमध्ये या कैऱ्या भरून ठेवायच्यात।
आरामशीर ह्या कैऱ्या वर्षभर टिकतात आणि खाण्यास देखील चटपटीत, अगदी आपण स्नॅक्स म्हणून सुद्धा ह्या कैऱ्या खाऊ शकतो। लहान मुलांना तर घरामध्ये असं काहीसे चटपटीत हवंच असतं खाण्यासाठी, त्यामुळे आपण लहान मुलांना सुद्धा ह्या कैऱ्या वाळल्यानंतर अगदी आंबट सुद्धा लागत नाहीत। पिठी साखर घातल्यामुळे खूप छान चविष्ट आणि चाट मसाल्यामुळे सुद्धा एकदम मस्त चटपटीत अशा ह्या मसाला कैऱ्या बनवून तयार होतात। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये ट्राय करा फ्रेंड्स, आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।